डोक्यात काटे तुझ्या जगण्याच बाई कवती कवाटे रात दिस गेलं एक जगवल सपान लोटून अंधार सार उजळलं झिण नात्यात जपत्यात एकी कृष्ण विचारे की कृष्ण विचारे हे वटवृक्षा जसा तू चिरंजीव आहेस तसंच माझ्या नवऱ्याला चांगलं आरोग्य आणि आयुष्य मिळू दे. त्यांचा संसार धनधान्य आणि मुलं बाळ सुखा समाधानानं फुलू दे. काळजी सोड थालीपीठ जोड चवीची सुसाट गोळी खुसखुशीत पुरणपोळी. थालीपीठ द्या की झाडून. आणि मला शिरा. बापू ही 4 प्लेटा झाल्यात. ते घरचं जेवण तसंच शिल्लक राहते. मग तुमची बायको आमच्या नावानं ठणाना करती. ते टेन्शन विसरा या. गोड शिरा आणि टेन्शन विसरा. काय मिनी 100%. हं? शारदा आणखी शिरा. बापू बस झालं, किती शिरा खाणार? तू चांगला शिरा बनवायचा बंद कर, मी शिरा खायचा बंद करतो. काका तुमचं थालीपीठ. ये मिने किती झाले? बुधवारी 2 शिरा 40, गुरुवारी 1 मिसळ 2 पाव एक्स्ट्रा 1 चहा 60. शुक्रवारी तुम्ही आलाच नाही. शनिवारी सकाळी 3 शिरा, दुपारी 1 खिचडी 1 पुरणपोळी, संध्याकाळी 1 मिसळ 1 चहा 160 रुपये. रविवारी 1 थालीपीठ आणि 1 चहा 50 आणि 4 शिरा 80. टोटल झाले 390 रुपये. हिशोब एकदम बरोबर. मग मी कधी हिशोबात चुकते का? कृष्णाईच्या लेकींचा नादच करायचा नाही बघ. थोरली जेवणात हुशार आणि धाकटी हिशोबात. आणि मधली लेडीज स्पेशल खानावळ आहे म्हणून विचारलं. मधलीची काय स्पेशालिटी? टाईम आला की कळल. या तुझ्या बक्षिसाच्या वया. बापू बक्षीस देण्यासाठी हिशोबाचं नाटक केलं का नाही? तुम्हाला कसं कळतं माझ्या वया संपल्यात ते? अगं काय नाही, चल निघतो मी. बापू विसरला काय? अगं काय पाहिजे? मॅडम लय आग उसळली आहो. भुकेची शांत करता का तुमच्या हाताने? नाही म्हणजे तुमच्या हाताची चव लागू द्या आमच्या बी तोंडाला. एक गरमागरम मिसळ आणा मस्त कट मारून. थंडगार. तुमच्याकडे काय गरमागरम नाही आहे का मॅडम? अहो गरम आहे. हा खोटं वाटतंय? नाही नाही आम्ही काय खोटं बोलतोय? चेक करा. नाही चेक करा. टच करून बघा की. कसं आहे मॅडम लय आग उसळली आहे हो. असं गरम झालंय बघा सगळं. म्हणून गरमागरम मिसळ काट्यानं काटा काढायचा. गरमला गरम. बघा बघा चेक करा. हो आबा तोबा, जरा जास्तच झणझणलं काय? गौरी गौरी अगं सोड त्याला. गौरी ऐक तर माझं. अगं पण
का गरमी शांत? गौरी गौरी काय झालं? काय झालं ग? काय नाही, गरमी उतरवती याची. पांडुगुळा, जेंट्स कोण नाही म्हणून गाजवायला सोपं वाटलं तुला? माज वाटला? मस्ती आली? एवढंच होतो तेव्हापासून तुझ्यासारख्या गिराणांचा माज उतरवलाय आम्ही. स्पेशालिटी बघायची होती ना तुला? हा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023, BNS कलम 296 सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता 3 महिन्याची जेल. BNS कलम 75 लैंगिक स्पर्श छेडछाड 3 वर्षाची जेल. आणि BNS कलम 79 शाब्दिक अत्याचार विनयभंग 3 वर्षाची जेल. स्पेशालिटी बघायची ना तुला? आई, फोन लाव ग जरा पोलिसांना. काही माफ कर, चुकलं माझं. अहो, आज जर गेलो तर माझ्या बायका पोरांचं काय होईल? हातावरचं पोट आहे हो आमचं. तुम्ही तरी सांगा ना, चुकलं माझं. पाया पडतो माहिती तुमच्या. गौरी, इथनं पुढं कुठल्या बी पोरीची छेड काढताना यो झंझणाट ध्यानात ठेवायचा. परत जर छेड काढताना दिसलास तर उकळत्या मिरचीच्या पाण्यात शिजवून अख्ख्या पोलीस स्टेशन पर्यंत वरात काढेन तुझी. चल निघ. ए थांब. मिसळीचे पैसे? मिनी जाऊ दे आता. जाऊ दे कसं आई, घे ग मिनी पैसे. आणि झालेल्या नुकसानीचं गौरी, तो पण हिशोबाचाच भाग आहे आई. घे ग. जीर्णोद्धाराचं काम सुरू झाल्यापासून महादेवाचं दर्शनच नाही. आता कधी एकदा जाऊन पिंडीवर फुल वाहतोय असं झालंय बघ. चल लवकर. हो ग, ज्यांनी आज महाप्रसाद बनवलाय ना त्यांच्याच हाताने मानाची पूजा बी होणार बघ. दिदे 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 दिदे. काय दाजी, दीदी साहेबांचा, दीदी साहेबांचा. दीदी आशीर्वाद राहू दे. नात्यात जपतात एकी, कृष्ण इचाले की